नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या आध्यात्मिक परिवारामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी पारंपरिक ज्योतिषीय मान्यतांवर आधारित एक विशेष विषय जाणून घेणार आहोत. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार फळ मिळते अशी आपल्या संस्कृतीची श्रद्धा आहे. त्यामुळे इतरांनी आपल्याबद्दल काय विचार केला किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला कमी लेखले यापेक्षा स्वतःच्या चांगल्या कर्मांवर आणि प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. अनेक वेळा जीवनामध्ये असे प्रसंग येतात की आपल्या संघर्षावर हसणारे लोक नंतर आपल्या यशाचे साक्षीदार बनतात. मात्र या सर्व गोष्टींकडे सूड किंवा द्वेषाच्या भावनेने न पाहता स्वतःच्या प्रगतीच्या प्रवासाचा एक भाग म्हणून स्वीकारणे हेच खरे शहाणपण असते. पारंपरिक मान्यतांनुसार हा काळ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आत्मपरीक्षण, नवीन संधी आणि सकारात्मक बदलांचा काळ ठरू शकतो. अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी तुम्ही मेहनत घेत आहात त्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळण्यास सुरुवात होऊ शकते. तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींचे सहकार्य आणि आशीर्वाद तुमच्यासाठी मोठी प्रेरणा ठरतील. ज्या लोकांनी कधी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती त्यांनाही तुमच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे महत्त्व समजू शकते. मात्र लक्षात ठेवा, खरा विजय दुसऱ्यांना हरवण्यात नसून स्वतःच्या ध्येयापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचण्यात असतो. म्हणूनच कोणाच्याही वाईटाची इच्छा न करता स्वतःच्या चांगल्या विचारांना आणि सत्कर्मांना अधिक बळ द्या. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये नवीन योजना तयार करण्याची प्रेरणा मिळू शकते. संयम आणि योग्य नियोजन यांच्या आधारावर घेतलेले निर्णय भविष्यामध्ये यशाचे नवीन दरवाजे उघडू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या संधी प्राप्त होऊ शकतात. तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक आणि प्रगतीचे मार्ग सापडू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनत, एकाग्रता आणि सातत्य टिकवून ठेवण्याचा संदेश देणारा ठरू शकतो. स्वामींचे नामस्मरण, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांच्या माध्यमातून मनामध्ये शांती आणि आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. श्रद्धा आणि सत्कर्म यांचा मार्ग स्वीकारल्यास जीवनातील अनेक अडथळ्यांवर सहज मात करता येते, अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीविषयी द्वेष, मत्सर किंवा सुडाची भावना न ठेवता स्वतःच्या ध्येयाकडे प्रामाणिकपणे वाटचाल करत राहा. तुमच्या चांगल्या कर्मांचे तेज भविष्यात अधिक उजळ हो. तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंदाचे नवीन पर्व सुरू हो. आणि स्वामींची कृपा सदैव तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या पाठीशी राहो, हीच मनपूर्वक प्रार्थना. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, पारंपरिक ज्योतिषीय मान्यतानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ स्वतःची ओळख अधिक मजबूत करण्याचा आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनामध्ये साचलेली चिंता, संघर्ष आणि अडचणी आता हळूहळू कमी होत असल्याचा अनुभव येऊ शकतो. ज्या व्यक्तींनी कठीण परिस्थितीमध्येही संयम सोडला नाही, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले आणि सतत मेहनतीवर विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. जीवनामध्ये प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवण देत असतो आणि त्याच अनुभवांच्या बळावर माणूस अधिक सक्षम बनत जातो. त्यामुळे भूतकाळातील कटू सत्य प्रसंग विसरून नवीन आशा आणि सकारात्मक विचारांसह पुढे जाणे आवश्यक ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन योजना राबवण्याची संधी मिळू शकते.
तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य आणि कौतुक प्राप्त होऊ शकते. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन आणि संयम राखणे आवश्यक राहील. अनावश्यक खर्च टाळून बचत आणि गुंतवणुकीकडे लक्ष दिल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होऊ शकतो. ज्या कामामध्ये अडथळे येत होते त्यामध्ये हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता निर्माण होईल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये मानसन्मान वाढू शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकते. घरातील सदस्यांचे प्रेम, सहकार्य आणि विश्वास तुमच्यासाठी मोठी ताकद ठरेल. काही शुभकार्यांचे नियोजन होऊ शकते आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यामध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य तुमच्या आत्मविश्वासामध्ये भर घालू शकते. मात्र कोणत्याही व्यक्तीबद्दल कटुता किंवा नकारात्मक भावना मनामध्ये न ठेवता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे अधिक लाभदायक ठरेल. स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवून केलेले नामस्मरण मनाला नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता देऊ शकते. ध्यान, प्रार्थना आणि सत्संग यामुळे मानसिक शांती प्राप्त होण्यास मदत होईल. लक्षात ठेवा, खरा विजय दुसऱ्यांच्या प्रभावामध्ये नसतो, तर स्वतःच्या जीवनामध्ये चांगले विचार, सत्कर्म आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर मिळवलेल्या यशामध्ये असतो. तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा दूर होवो, सुख समृद्धीचे नवीन मार्ग खुले होत आणि स्वामींची कृपा सदैव तुमच्या परिवारावर राहो हीच मनपूर्वक प्रार्थना. मित्रांनो, पारंपरिक मान्यतेनुसार कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक बदलांचा संदेश देणारा ठरू शकतो. जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक संघर्षाने तुम्हाला अधिक मजबूत बनवले आहे आणि आता त्याच अनुभवांच्या जोरावर नवीन यशाची सुरुवात होऊ शकते. लक्षात ठेवा, खरा विजय हा कोणाच्या पराभवामध्ये नसतो, तर स्वतःच्या मेहनतीने, प्रामाणिकपणे आणि चांगल्या विचारांनी मिळवलेल्या यशामध्ये असतो. त्यामुळे कोणाच्याही वाईटाची इच्छा न करता स्वतःच्या प्रगतीवर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. कुटुंबामध्ये आनंद, प्रेम आणि समाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकते. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील. व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रामध्ये नवीन संधी मिळू शकतात. योग्य नियोजन, संयम आणि आत्मविश्वास यांच्या आधारावर घेतलेले निर्णय भविष्यात लाभदायक ठरू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनत, सातत्य आणि एकाग्रतेचा संदेश निर्माण आहे. सतत शिकण्याची वृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे यशाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. स्वामींच्या नामस्मरणामुळे मनाला शांती, समाधान आणि नवीन ऊर्जा प्राप्त होऊ शकते. प्रार्थना, सत्संग आणि सत्कर्म यामुळे जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येते, अशी आपल्या संस्कृतीची श्रद्धा आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रद्धा, संयम आणि मेहनत यांचा त्याग करू नका. तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि मानसन्मानाचे नवीन पर्व सुरू हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरुवर परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ अवश्य लिहा. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना. कुंभ राशी हसत होते तेच रडतील, तुमच्या कर्माचा हिशोब सुरू झाला. या व्हिडिओमध्ये पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार कुंभ राशीचे प्रेरणादायी आणि आध्यात्मिक मार्गदर्शन सादर केले आहे. या व्हिडिओतील माहिती ही केवळ पारंपरिक श्रद्धा, ज्योतिषीय मान्यता आणि मनोरंजनाच्या उद्देशाने देण्यात आली आहे. यांचा उद्देश कोणत्याही विरोधात द्वेष, सूड किंवा अंधविश्वास निर्माण करणे नाही. वैयक्तिक निर्णय घेताना स्वतःचा विवेक आणि आवश्यक असल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. स्वामींचे नामस्मरण करा, सकारात्मक विचार ठेवा आणि सत्कर्माच्या मार्गावर चालत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि स्वामी गुरु कृपा चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.